खेला मराठी भाषा गौरव दिन आहे। त्या निमित्तानं आणि नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या 98व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मी सर्व मराठी भाषिक जनतेला शुभेच्छा देतो आणि आता आपण सर्वांनी मराठी भाषेच्या समृद्धीकरता काम करायचा प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो। बऱ्याच काही घटना घडलेल्या आहेत, आपल्याला काही विचारायचं असेल तर मी त्यावर काही बोलेन। जयंतराव आमचे खूप चांगले मित्र आहेत, सहकारी आहेत। मी खासदार असताना ते आमचे आमदार होते, पण ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत। त्यांच्यावर काही मी बोलावं हे काही उचित नाही आहे। योग्य वेळी त्यांना काय भूमिका घ्यायची ते सांगतीलच, परंतु नुकत्याच त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेज एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री गडकरी आले होते। आता ही काही भेट घेतली असं म्हणतात, पण कदाचित कामानिमित्त ही भेट असू शकेल, त्यामुळे त्यावर काही भाष्य करणं योग्य नाही। तेच तुम्हाला काही बातमी असेल तर माझं सगळेच अस्वस्थ आहेत, ज्यांचा पराभव झालेला आहे किंवा ज्यांचं परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा कमी झालं आहे ते सगळे अस्वस्थ आहेत। त्यात काही आश्चर्य करायचं कारण नाही। काय आहे की गुन्हेगाराचा तपास लागलेला आहे, पण अजून त्याला अरेस्ट केलेलं नाही। मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्या संभाव्य गुन्हेगाराच्या विरुद्ध 7-8 अशा प्रकारचे गुन्हे होते आणि त्याला जामिनावर सोडण्यात आलेलं आहे। ही जर वस्तुस्थिती असेल तर मग कुठंतरी न्यायव्यवस्थेमध्ये आणि गंभीर अट्टल गुन्हेगारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न्यायालयांचा बदलला गेला पाहिजे। ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्याची काही भरपाई होऊ शकत नाही आहे, पण आज कायदा सुव्यवस्था परिस्थिती किती ढासळत चाललेली आहे त्याचं एक हे ज्वलंत उदाहरण आहे। लवकरात लवकर पोलिसांनी त्या आरोपीला अरेस्ट केलं पाहिजे, त्याचा सगळी पार्श्वभूमीचा तपास काढला पाहिजे आणि जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत, अशा प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार आहेत, रिपीट ऑफेंडर्स आहेत, एकामागोमाग तशाच प्रकारचे गुन्हे ते पुन्हा पुन्हा करतात, यांच्याकडे बघण्याचा शासनाचा आणि न्यायव्यवस्थेचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल। आज अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्याचबरोबर पुणे शहरातली विशेषतः कायदा सुव्यवस्था परिस्थिती कशी ढासळत चाललेली आहे, गुन्हेगारांना तिथे कसा आश्रय दिला जातो आणि राजरोसपणे पोर्शे गाडीचं प्रकरण झालं, दुसरीच काल वाकड परिसरामध्ये असाच एक अपघात झालेला आहे। त्यामुळं वाहतुकीची सोय आणि एकंदरीतच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही ढासळत चाललेली आहे आणि याची सर्वस्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे। संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। या प्रकरणाने मराठवाड्यातील परभणी आणि बीड असो यामुळे सातत्यानं आरोपावरती फैरी सुरू आहे, जाती अँगल पण आहे, तुम्ही काय सांगाल? जर त्या कुटुंबियांनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याला मान्यता दिली असेल तर त्यामध्ये काही हरकत नाही। उज्ज्वल निकम हे खूप निष्णात असे सरकारी वकील आहेत आणि त्यांनी जरी
अलीकडच्या काळामध्ये काही राजकीय भूमिका घेतली असली तरी जर नातेवाईकांची जर हरकत नसेल तर ते चांगले वकील आहेत आणि ते चांगल्या प्रकारचा खटला चालवतील आणि दोषींना योग्य ती शिक्षा मिळेल अशा प्रकारे काम करतील असे अपेक्षा करूया. रमेश बसने जे पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना त्यामध्ये सांगितलं की 72 दिवस उलटून गेले तरी जो आरोपी कृष्णा आंधळे आहे त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही आणि संपूर्ण गाव जे आहे मसाजोग ते अन्नत्याग आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. पण एका आरोपीला अजूनही पोलिसांना अटक करता आलेलं नाही. मग त्या आरोपीला कुठला तरी राजाश्रय आहे का? कारण तो हा एक स्टार की विटनेस आहे आणि तो मग इतर सगळ्यांची मोठ्या उच्च पदस्थांची नावं घेईल म्हणून त्याला लपवलं जातं आहे किंबहुना तो जिवंत आहे का नाही याबद्दलही शंका व्यक्त केली जाते. एकंदरीतच राज्यातल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीबद्दल ही आणखीन एक टिप्पणी करावी लागेल. परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिला दिनाच्या निमित्ताने नवीन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये पदयात्रा काढून या परिस्थितीला आणि ज्या प्रकारे बीडमध्ये जी कायदा सुव्यवस्था परिस्थिती आहे त्याला अधोरेखित करण्याकरता आमच्या पक्षाचं आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे. आता त्यांना प्रशासनाचा अधिकार आहे, ते राज्याचे प्रशासनाचे प्रमुख आहेत. परंतु जे आरोप केले जात आहेत की मंत्र्यांना काहीच अधिकार ठेवलेले नाहीत, त्यांना त्यांच्या पसंतीचे व्यक्तिगत स्टाफ घ्यायला देखील परवानगी नाही आहे आणि एका राजकीय विचारधारेचीच माणसं तिथं नेमली जात आहेत. म्हणजे कदाचित ते मंत्र्यांच्यावर पाळत ठेवण्याकरता नेमली जात आहेत का अशी एक शंका व्यक्त केली जाते. मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या दृष्टीनं एक देशातलं एक अग्रणी राज्य असलेलं महाराष्ट्र राज्य आणि त्याचं प्रशासन आज कुठल्या दिशेने चाललेलं आहे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अमोल मिटकरी यांनी शिवनेरीच्या पीएवरती आरोप केलेले आहेत. त्यांनी आमच्याकडनं लाच मागितली, इतके पैशासाठी, ते कोटीच्या कामासाठी 5 लाखाची लाच मागितली असं म्हटलेलं आहे. पण मिटकरी फक्त शिंदेच्या ज्याच्यावरती आरोप करतात. 2013-14 तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री तेव्हा देखील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी काँग्रेसला टार्गेट केलं. आता शिंदेला टार्गेट करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. मला तो वैयक्तिक आरोपावर मी काही बोलणार नाही. हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी योग्य त्या ठिकाणी फिर्याद नोंदवली पाहिजे. इंद्रजित सावंत यांना ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत त्यावरती तुमचं काय मत आहे? अत्यंत दुर्दैवी बाब पुढे आलेली आहे. इंद्रजित सावंत एक इतिहास संशोधक आहेत. त्यांना इतिहासाकडे एका वेगळ्या दृष्टीनं त्यांच्याकडे काही नवीन पुरावे सापडले ते सादर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आज राज्यामध्ये विशेषतः भाजपच्या कारकिर्दीमध्ये जी असहिष्णुता निर्माण झालेली आहे, इनटॉलरन्स निर्माण झालेलं आहे, त्यामुळं मुक्त विचार करणं आता अशक्य झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही अप्रत्यक्ष उल्लेख केलेला असं माझ्या कानावर आलेलं आहे. आणि या घटनेला कुठेतरी जातीवादी स्वरूप द्यायचा प्रयत्न केला आहे. दुर्दैवी आहे. मला वाटतं की संशोधकांना मुक्त वातावरणात संशोधन करू दिलं पाहिजे. त्यांचं एखादं अप्रिय मत असेल तर ते वास्तव असेल तर त्याचा आपण वेगळ्या विचाराने विरोध केला पाहिजे. पण अशा धमक्या देणं आणि अशा प्रकारे तो आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आणि ती जर घटना जी काही सोशल मीडियावर येते आहे त्याचं खरे असेल तर त्या धमकीत देणाऱ्या व्यक्तीचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे. सावरकरांना एक पुरस्कार दिला आहे संभाजी महाराजांच्या नावाने आणि संभाजी महाराजांबद्दल सावरकरांनी जे काही लिखाण केलेलं आहे ते पाहता हा विरोधाभास वाटतो का? तुमचं काय मत आहे? आता विरोधाभास वाटला तरी ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे त्यांनी तो दिला असेल. आणि सावरकरांनी त्यांचे काय काय विचार होते ते सगळे जगजाहीर आहेत. आता त्यांना संभाजी महाराजांच्या नावाचा पुरस्कार द्यायला पाहिजे होता का नाही आणि त्यामध्ये विरोधाभास आहे का नाही तर नक्कीच विरोधाभास आहे. कारण सावरकरांचं लिखाण, त्यांची मतं वेगवेगळ्या प्रश्नावरची ही जगजाहीर आहेत. त्यामुळं
आयोजकांनी हे का केलं काही त्यांनाच विचारलं पाहिजे. एक वेगळा प्रश्न आहे. जर बघितलं तर मंत्र्याच्या मुलाला विमान मिळतं मौज मजा करण्यासाठी, पण साताऱ्याच्या एका मुलीचा अमेरिकेत अपघात झालेला आहे. गेल्या 11 दिवसापासून त्यांचे पालक मेडिकल विजा मागत आहे, इमर्जन्सी विजा मागत आहे, पण तो इमर्जन्सी विजा अजूनही मिळत नाही आहे. ती मुलगी ही माझ्या कराड तालुक्यातली आहे, उमरज गावची आहे. ती कॅलिफोर्नियाच्या राजधानी सॅक्रामेंटोमध्ये उच्च शिक्षणाकरता शिक्षण घेत असताना तिचा 11 दिवसापूर्वी दुर्दैवी अपघात झालेला याची माहिती मला आजच मिळालेली. तिचे वडील आणि त्याचे काका हे कॅलिफोर्नियाला जाऊ इच्छितात, कारण युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस म्हणून जी तिथलं विश्वविद्यालय आहे तिथल्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर गेले 11 दिवस उपचार चाललेले आहेत. ती ICUमध्ये आहे आणि तिथल्या युनिव्हर्सिटीच्या प्रमुखांनी आणि हॉस्पिटलच्या प्रमुखांनी तिच्या वडिलांना आणि काकांना ताबडतोब इथे येऊ द्यावं, कारण ती आता ICUमध्ये आहे. तिच्यावर पुढचे उपचार करायला कुठल्या तरी पालकांची परवानगी लागते आणि ती द्यायला तिथं कोणी नाही आहे. म्हणून युनिव्हर्सिटी आणि हॉस्पिटलला दोन्हीही लोकांनी एक सर्टिफिकेट दिलं आहे की तिला ताबडतोब तिच्या वडिलांना आणि काकांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा, परंतु अजूनही व्हिसा काही मिळालेला नाही. आजच ही गोष्ट माझ्या कानावर आली. मी वडिलांची शिंदे नावाचे एक रस्ते आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधणार आहे आणि त्यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत ते पाहून मला जे काही प्रयत्न करता येतील मी करीन. ती माझ्या तालुक्यातली माझ्या कराच्या जवळचीच मुलगी आहे. एक MFCमध्ये एक घोटाळा झाल्याचं असल्याची माहिती पुढे येते की फ्रान्सच्या एका कंपनीनं आरोप केलेला आहे पत्र लिहून की पैसे मागितले जातात, लाभ मागितला जातोय कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यामध्ये. आता हे या सरकारच्या बाबतीमध्ये काही नवीन नाही आहे. याच्या अनेक सुरस कथा आपण ऐकलेल्या आहेत. परदेशी कंपन्या जर आपल्या देशात काम करत असतील तर त्यांच्याकडून लाच मागणं इतर बहुतेक पाश्चिमात्य देशामध्ये परदेशामध्ये लाच देण्याच्या विरुद्ध गंभीर कायदे आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेमधल्या US फॉरेन करप्शन ॲक्ट खाली परदेशातल्या भ्रष्टाचारासंबंधीचा जो कायदा आहे त्या कायद्याखाली गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे यांच्यावर अमेरिकन सरकारनं गंभीर गुन्हा नोंदवलेला आहे की यांनी भारतामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता लाच दिली असा त्यांच्यावर आरोप आहे. पण आता गौतम अदानी कोण आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान राष्ट्रपती ट्रम्पना भेटायला गेले होते. आता ही बाब पुढं जाते आहे की थांबली आहे काही माहिती नाही, परंतु पाश्चिमात्य देशामध्ये परदेशामध्ये लाच देण्याबद्दलचे अतिशय कडक कायदे आहेत. आपल्या देशात नाहीत ते, आपल्या देशातही केले पाहिजेत. त्यामुळं फ्रेंच कंपनीनं जर भारतीय MMRDच्या लोकांना लाच द्यायचा प्रयत्न केला तो त्या देशातला गंभीर गुन्हा ठरतो आणि म्हणून त्यांनी स्वाभाविकपणे त्याची तक्रार योग्य त्या ठिकाणी केलेली आहे. मुख्यमंत्री त्या प्रकरणाची दखल घेतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर सब चलता आहे म्हणून जर प्रकरण दडपलं गेलं तर मग महाराष्ट्रामध्ये कशी गुंतवणूक येणार. बीड जिल्ह्यातलं मत्स्याजोगचं प्रकरण आहे. खंडणी मागण्याच्या प्रकारावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. तर महाराष्ट्राची ही जर प्रतिमा होणार असेल की इथं काम करायचं असेल तर तुम्हाला लाच दिली पाहिजे, खंडणी दिली पाहिजे, तर मग मला वाटतं महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती कशी होणार आणि आमच्या युवकांना रोजगार कसा मिळणार एक गंभीर प्रश्न आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह आहेत असं सांगितलं जात आहे. नो कॉमेंट्स. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु जर धनंजय मुंडे यांच्यावरचे जे खूप आरोप त्यांच्यावर झालेले आहेत त्याची कोणी चौकशी करताना दिसत नाही आणि त्यामुळे प्रकरण दडपून टाकायचा प्रयत्न या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा चाललेला आहे काय अशी शंका येणं स्वाभाविक आहे. पण त्या व्यक्तीला संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की महाराष्ट्राचे जे खंडणीखोरांचं राज्य, लाचखोरांचं राज्य अशी जी प्रतिमा व्हायला लागलेली आहे ती त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन थांबवली पाहिजे. कारण निवडणुकीचा जो खर्च व्हायला लागलेला आहे त्यामुळं जी लोक निवडणुकीला उभे राहतात त्यांना पैसे कुठून आणायचे
हा प्रश्न निर्माण होतो. येणं प्रकारेनं आपण राजकारणाकरता खूप पैसे कमवले पाहिजेत हे जे वातावरण झालेलं आहे ते लोकशाहीलाही हानिकारक आहे आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेलाही हानिकारक आहे.